नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चैनल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र के मुख्यमंत्री शिंदे जी के जिला में, ठाणे जिले के अंदर बदलापुर में 4 साल की बच्ची पर अत्याचार होता है, शोषण होता है उसका, वो घटना। नमस्कार। देशात विविध राज्यात लहान मुली व महिलांवर अमानुष्य लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष मो अरीफ नसीमभाई खान यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 3:30 वाजता विविध शाळेतील विद्यार्थिनींसह चांदिवली विभागातील नागरिकांनी या कॅन्डल मार्चला मोठी उपस्थिती लावली होती। असलपा मेट्रो स्टेशन 340 बस स्टॉप येथून पाईपलाईन परेरावाडी साईबाबा मंदिर पर्यंत ही कॅन्डल मार्च काढण्यात आली आणि त्यानंतर साईबाबा मंदिर या ठिकाणी या कॅन्डल मार्चची सांगता झाली। देशात महिला आणि मुलींवर मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असून या घटनांचा राज्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष नसीमभाई खान यांनी निषेध व्यक्त केला आहे। रहिवाशांना मार्गदर्शन करताना नसीमभाई खान काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू शकता। देशामध्ये विविध ठिकाणी या लहान मुलींवर महिलांवर निर्गुण असे अपराध होत आहेत, त्यांचं शारीरिक शोषण होत आहे आणि त्या विरोधात त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी अशा लोकांना वाचवण्याचा प्रयत्न आज राज्यामध्ये बसलेलं सरकार करत आहे आणि या स्त्रियांच्या संरक्षणासाठी, हक्कासाठी आज मोहम्मद आरिफ नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली सर्व धर्मीय एक शांती यात्रा, एक निषेध, या सरकारचा निषेध आणि या जसं यांच्या घोषणा आहेत, महाराष्ट्रात लाडकी बहीण सुरक्षित आहे का? नाही। तर त्या लाडक्या बहिणीसाठी, त्या आपल्या मातेसाठी, त्या आपल्या घरातल्या कन्येसाठी आज या सर्व महिला, या विभागातील नागरिक भर पावसात नसीम खान आणि त्यांच्या बरोबरचे सर्व सहकारी भर पावसात या महिलांना न्याय देण्यासाठी, त्यांच्यावर होत असणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेले आहेत। एक मौन वृत्त घेऊन, म्हणजे कुठल्याही प्रकारचा नारा नाही, पण या निर्लज्ज सरकारला जाग यावी म्हणून आज आपण सर्व येथे आलेलो आहोत। मी आपल्या वतीने, सर्वांच्या वतीने या निषेध मोर्चाचं नेतृत्व करणारे तुमचे आमचे सर्वांचे नेते सन्माननीय मोहम्मद आरिफ नसीम खान यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। आजच्या या निषेध मोर्चामध्ये उपस्थित सर्व धर्मीय धर्माचे सर्व धर्मगुरू, काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, मुंबई काँग्रेसचे महासचिव श्री प्रभाकर जावकर, उपाध्यक्ष शरीफ खान, अनिल चौरसिया, आमचे भाऊ शेट्टी, नितीन पवार आणि महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आमची पवारताई सविता पवार, बाबूभाई बतेली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तालुका काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्व नेते, दिनेश मधुगुप्ता,
गायकवाडताई आणि आमचे रवी नायर, आमचे एडन शाळेचे प्रमुख रवी नायरजी, अनेक शाळांचे प्रमुख तिथे आज आलेले आहेत. दलवी सर, संगीत हायस्कूलचे आणि सर्व इथे जमले. दलवी सर या पुढे, दलवी सर पुढे येऊ. आणि सर्व आमचे दिंडे, इरफान खान, सर्व महिला काँग्रेसचे आमचे सर्व महिला पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी, स्थानिक विभागाचे सर्व रहिवासी बंधू आणि बहिणींनो, आमचे आज गेल्या अनेक दिवसापासून मुंबई सहित महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांवर अत्याचार सुरू आहे. लहान लहान मुलींचं शोषण होत आहे, शाळेमध्ये होत आहे. 4-4 वर्षाची मुलगीवर अत्याचार होत आहे. महिला सुरक्षित नाही या राज्यामध्ये. काल दहिसरमध्ये तसेच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आज वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे की महिलावर गँगरेप झालेला. हा ज्याप्रमाणे महिलावर अत्याचार सुरू आहे आणि सरकारने ज्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे, सरकार झोपलेले आहे. या कुंभकर्णची झोपमध्ये झोपलेली सरकारला जागा करण्यासाठी महाविकास आघाडी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहे. आज चांदिवलीमध्ये हा निषेध मूक मोर्चा काढण्याची गरज का आली? कारण सरकार संवेदनशील नाही, ही सरकार गंभीर नाही. किती अत्याचार सहायचं? भ्रष्टाचार वाढत आहे. तरुण बेरोजगारांना रोजगार मिळत नाहीये. राज्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहे. महिला आमची सुरक्षित नाही. 4-4, 5-5, 6-6 वर्षाची आमची मुली सुरक्षित नाही. अशा प्रकारचे जर अत्याचार होत असेल, दुष्टाचार होत असेल आणि सरकार दखल घेत नसेल तर झोपातून उठवण्यासाठी ह्या सरकारला जगवण्याचं काम आम्ही निश्चितपणे करणार आहोत. आम्हाला याच्यावर राजकारण करायचं नाहीये. अनेक पत्रकारांनी विचारलं की महायुतीची सरकारचे मंत्री आणि नेते म्हणतायत की महाविकास आघाडी राजकारण करत आहे. त्याला राजकारण म्हणतायत का? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. 200 कोटीपेक्षा जास्त रुपया पब्लिकच्या टॅक्सच्या स्वरूपामध्ये जो येतोय राज्य सरकारला, त्या पैशातून लाडली बहिणाच्या नावाखाली प्रचार प्रसार मध्ये लावतायत. हे महायुती सरकार मस्त आहे आणि आमची आई बहीण आणि आमची मुली त्यांच्यावर अत्याचार चालू आहे, त्यांच्यावर दखल घ्यायला तयार नाही सरकार. ठाणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री राहत आहेत. मुख्यमंत्रीच्या जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे बदलापूरमध्ये 4 वर्षाची मुलीवर अत्याचार झाला, त्याच्या विश्लेषण सुद्धा करता येत नाही आम्हाला. या अमानवी पद्धतीने शोषण चालू आहे या राज्यामध्ये आणि सरकार दखल घ्यायला तयार नाही. त्या परिवाराच्या लोकांना न्याय मागण्यासाठी 8 दिवस पोलीस ठाण्यामध्ये चक्रा काटेला लागला. पोलिसांनी साधा केस गुन्हा सुद्धा दाखल केला नाही. जेव्हा बदलापूर रेल्वे स्टेशन जाम करण्यासाठी 10,000 पेक्षा जास्त नागरिक त्या बदलापूर स्टेशनवर जाऊन बसले आणि रेल रोको आंदोलन त्यांनी केलं, त्याच्यानंतर मुख्यमंत्री सहित मंत्रिमंडळाच्या लोकांना या सरकारला जाग आली. 2 तासामध्ये एसआयटी गठीत झाली. आम्ही ताबडतोब स्पेशल न्यायालय, स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर सगळे नेमणुकीची तयारी झाली. केव्हा झाली? जेव्हा जनता रस्त्यावर आली. त्याच्या अगोदर 8 दिवस होऊन झाली होती त्या घटनेला. ही सरकारला जराही
वाटला नाही की अशी प्रकारची गंभीर दखल घेतली पाहिजे. त्याचा निषेध म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्र बंद करण्याचं आवाहन आम्ही सर्वांनी केला होता. परंतु काल मुंबई हायकोर्टाने निर्देश दिला की आपण बंद पाळण्यासाठी या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण अपील करू शकत नाही, बंद करू शकत नाही, अशा प्रकारचा त्यांनी न्यायालयाने निर्णय दिला. आम्ही त्याचे स्वागत करतो, मान सन्मान करतो न्यायालयाच्या आदेशाचा. परंतु आम्हाला या लोकतंत्रामध्ये बोलण्याचे अधिकार आहे की नाही? लोकतांत्रिक पद्धतीने आंदोलन करण्याचे अधिकार आहे की नाही? हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला. आज सकाळी शरद पवार साहेब पुण्यामध्ये भर पावसामध्ये बसले. उद्धव ठाकरे साहेब सेना भवनला भर पावसामध्ये ते उभे राहिले. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि मी स्वतः ठाण्याच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ भर पावसामध्ये आम्ही बसलो आणि हे झोपलेली सरकारला जागवण्यासाठी आम्ही सर्वांनी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आणि मी मुंबई आणि महाराष्ट्राची जनताला धन्यवाद देऊ इच्छितो की प्रत्येक आंदोलनाला नागरिक स्वतः सहभागी झालेले आहेत. आज सुद्धा या मूक मोर्चामध्ये अनेक शाळांचे प्रमुख, प्रिन्सिपल, अध्यापक आणि अनेक धर्माचे धर्मगुरू सुद्धा या निषेध मोर्चामध्ये संमिलित झालेले आहेत. ज्या वेळी या महाराष्ट्रामध्ये अन्याय आणि अत्याचार झाला आहे, महाराष्ट्राची जनता पेटून उठलेली आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाने तीव्र आंदोलन चालवून झोपलेली सरकारला झोप्यातून उठवण्यासाठी अनेक आंदोलनं याचा पूर्वी केलेला आहे. आज महाविकास आघाडी अशी कृत्य या राज्यामध्ये होऊ देणार नाही. जर सरकारला काय गैरसमज असेल तर ते सरकारची गैरसमज दूर झाली पाहिजे. काल कसं तटपट होते सगळे सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री सहित मंत्री आणि मागून एक माणसाला कोर्टामध्ये पाठवून दिलं की जा कोर्टातून स्थगिती या ना. काय तुमचा पायातून बालू कसा साधताय? 3 महिन्यापूर्वी महाराष्ट्राची जनताने तुमची डिपॉझिट जप्त करून तुमची जागा दाखवलेली आहे आणि पुढच्या 1 महिन्यानंतर आता दिवस राहिलेले महिने नाही, आता 50 ते 60 दिवस राहिलेले आहेत. मुख्यमंत्री शिंदे महाराज, तुम्हाला मी आवाहन करतोय की 2 गाय 40-50 दिवस आहे, काहीतरी चांगला काम करत जा. जाता जाता तरी काहीतरी चांगला काम करत जा, एवढंच मला सांगायचं आहे. हा राज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा राज्य आहे. हा राज परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा राज्य आहे. हा राज्य शाहू महाराजांच्या विचाराचा राज्य आहे. या राज्यामध्ये अशा प्रकारच्या कृत्य आम्ही होऊ देणार नाही. बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानाच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने आम्ही तुमची ईट ते ईट बजावण्याशिवाय घरी बसणार नाही. एवढंच नसीम खान आज तुम्हाला सांगू इच्छितो. मी जास्ती वेळ घेऊ इच्छित नाही. मला एवढंच सांगायचं आहे, खबरदार या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना परत जर घडली तर महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय घरी बसणार नाही. याची नोंद महाराष्ट्राची महायुती सरकारने घेतली पाहिजे. एवढंच मी सांगून माझा 2 संपवतोय. आणि आज जेवढे आपण सर्व या विभागातील सर्व विविध मंडळाचे पदाधिकारी, विविध धर्माचे धर्मगुरू, विविध शाळांचे प्रिन्सिपल, शाळांचे प्रमुख इथे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि या ज्या आम्ही सर्वांनी निषेध मोर्चा, मूक मोर्चा काढलेला आहे त्याच्यामध्ये सहभागी होऊन आपला विरोध दर्शवण्याचं काम आमच्या सोबत केलं. आपण सर्वांना सुद्धा काय आपल्या इथे आमचे नाय सर, ज्योती सुभेदार कुठे आहेत सगळे आमचे, गीता बलुटीजी आहेत, आपले सर दळवी सर आहेत आणि अनेक शाळांचे प्रमुख, प्रिन्सिपल, अध्यापक, प्रोफेसर, व्यवस्थापक सगळे आलेले आहेत. मी सर्वांना मनापासून काँग्रेस पक्षाच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतोय आणि माझा 2 शब्द संपवतोय. धन्यवाद. जय हिंद.
जय महाराज, जय भीम। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।